नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन. माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीभरित व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या शालेय पोषण आहार समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. ज्या दिवशी आपण बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्ष श्री जे शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. स्वयंपाकघराची स्वच्छता व देखभाल व्यवस्था. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शालेय पोषण आहार समितीची बैठक स्वयंपाकघराची स्वच्छता व देखभाल व्यवस्था या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत स्वयंपाकघरातील स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अन्न तयार करताना स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करण्याचे ठरवण्यात आले. स्वयंपाकघरातील भांडी, उपकरणे व साठवण व्यवस्था स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आलेला आहे. अन्नधान्य साठवताना सुरक्षित व स्वच्छ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्याची स्वच्छता व उपलब्धता सुनिश्चित करण्याचे ठरवण्यात आले. नियमित स्वच्छता तपासणीसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित वातावरणात आहार देण्यावर भर देण्यात आला. समितीने या सर्व उपाययोजनांना मान्यता दिली. अशा प्रकारे स्वयंपाकाची स्वच्छता व देखभाल सुधारण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्यात आलेला आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. मध्यान्ह भोजन म्हणजेच मिड डे मील योजनेची सद्यस्थिती व सुट्टी लागण्याआधी योग्य तजवीज करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 3 नंबरचा. शालेय पोषण आहार समितीची बैठक मध्यान्ह भोजन म्हणजेच मिड डे मील योजनेची सद्यस्थिती व सुट्टीपूर्व तयारी या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत योजनेचा अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना नियमित व पौष्टिक आहार मिळत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. अन्नधान्य साठा व पुरवठ्याची स्थिती तपासण्यात आली. तसेच सुट्टी लागण्यापूर्वी आवश्यक अन्नधान्याची योग्य तजवीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. उरलेला साठा व्यवस्थित वापरण्याचे व वाया जाणे टाळण्याचे ठरवण्यात आले. स्वयंपाकघरातील स्वच्छता व सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला. आहार वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच पालक व विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायांचा विचार करण्यात आला. समितीने सर्व बाबींचा आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेतले. अशा प्रकारे सुट्टीपूर्वी मध्यान्ह भोजन योजनेची योग्य तजवीज करण्यात आली व असे ठरवून सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. पोषण आहार योजनेच्या नोंदी व अहवालांची तपासणी व पालक व विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायांचा आढावा. शालेय पोषण आहार समितीची बैठक पोषण आहार योजनेच्या नोंदी व अहवालांची तपासणी या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत योजनेशी संबंधित सर्व नोंदी व अहवालांचं सविस्तर परीक्षण करण्यात आले. अन्नधान्य साठा, वितरण व उपस्थिती नोंदीची पडताळणी करण्यात आली. नोंदींची अचूकता व नियमितता यावर विशेष भर देण्यात आला. आहाराच्या गुणवत्तेबाबतही चर्चा करण्यात आली. पालक व विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायांचा आढावा घेण्यात आला. बहुतेक अभिप्रायाचा सकारात्मक असल्याचे निदर्शनास आलेले आहे. काही सूचनानुसार सुधारणा करण्याचे ठरवण्यात आले. आहार अधिक पौष्टिक व गुणवत्तापूर्ण देण्यावर भर देण्यात आला. नोंदी व्यवस्थित व पारदर्शक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
समितीने सर्व बाबींचा विचार करून आवश्यक निर्णय घेतले. अशा प्रकारे योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आलेली आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्षांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सभेस उपस्थित सदस्यांची नावं आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.